नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं परत एकदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आज एक नवीन अपडेट घेऊन आलो आहे. नवी मुंबई महानगरपालिका जी जागा निघाली होती त्यामध्ये 19 तारखेपर्यंत आपण फॉर्म भरण्याची संधी होती. तर ते फॉर्म भरण्याची संधी संपल्यानंतर 19 मेपर्यंत त्यानंतर एक नवीन त्यांनी सर्क्युलर जाहीर केलेलं आहे. तर पहा ते काय त्याच्या संदर्भात पूर्ण माहिती घेऊया. आणि व्हिडिओ जर आवडला तर लाईक करायला विसरू नका आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन पण दाबून ठेवा, जेणेकरून लवकरात लवकर ही जाहिरात कोणतीही अपडेट असेल तर तुम्हाला नोटिफिकेशनच्या मार्फत भेटून जाईल. तर पहा, सरळ सेवा पद भरती 2025 दिनांक 19/5/2025च्या अंतिम दिनांकापर्यंत अर्जाची संवर्गनिहाय संख्या किती आली आहे ते पूर्ण पाहायचं आहे. अनुक्रमांक, गट आणि त्यानंतर संवर्ग प्रस्तावित सरळ सेवेने भरायची पदे एवढी मान्य होती आणि त्यासाठी अर्ज शुल्क भरलेल्या उमेदवारांची संख्या, म्हणजे ज्यांनी फी भरली आहे त्यांचेच अर्ज हे काउंट केले जातील. बरेच जणांचे विद्यार्थी असे पण होते ज्यांचे फॉर्म भरलेले आहेत पण फी पेंडिंग होती, त्यामुळे ते जे फॉर्म आहेत ते रिजेक्ट केले जातील. साहजिकपणे ते पूर्ण सगळे रिजेक्ट केले जाणार आहेत. तर पहा, स्टार्ट करू. पहिलं दिलेलं यामध्ये बायोमेडिकल इंजिनियर यासाठी फक्त एकच जागा होती, त्यामध्ये 176 यामध्ये फॉर्म आलेले आहेत. त्यानंतर आहे कनिष्ठ अभियंतासाठी 83 जागा होत्या, त्यामध्ये 14,558 जागा हे फॉर्म आलेले आहेत. हे खूप सारे फॉर्म यामध्ये बरेच आलेले आहेत. त्यानंतर अभियंतामध्ये बायोमेडिकल इंजिनिअरिंगसाठी 6 जागा होत्या, त्यामध्ये 279 त्यामध्ये फॉर्म आलेले आहेत. त्यानंतर उद्यान अधीक्षकमध्ये 1 जागा होती, 1016 जागा फॉर्म आलेले आहेत. त्यामध्ये सहाय्यक माहिती व जनसंपर्क अधिकारीमध्ये 1 जागा होती, त्यामध्ये 159 अर्ज आलेले आहेत. त्यानंतर पुढचं वैद्यकीय समाजसेवकमध्ये 15 त्यामध्ये जागा होत्या, वॅकन्सी होत्या, त्यामध्ये 429 फॉर्म आलेले आहेत. त्यानंतर आहे डेंटल हायजिनिस्टमध्ये 3 जागा होत्या आणि 84 त्यामध्ये फॉर्म आलेले आहेत. पहा, जे फॉर्म भरलेले आहेत त्यामध्ये असं समजून यायला लागलं आहे की खूप जास्त मोठं काही कॉम्पिटिशन नसणार आहे. जे कोणता स्टुडंट आहे तो अभ्यास करत असेल तर त्याच्यासाठी खूप इझी असणार आहे, कॉम्पिटिशन जास्त नसणार आहे. जवळपास तुम्हाला जर 100 जागा आहेत आणि त्यामध्ये जर 10,000 फॉर्म येत असतील तर काही खूप आहेत कॉम्पिटिशन, पण ॲज कम्पेअर टू जेव्हा मागे एक्झाम होत होत्या त्याच्या कम्पॅरिझनमध्ये कमी थोडंसं दिसायला लागलं आहे. कारण जे DMR एक्झाम वगैरे झाली त्यामुळं बरेच स्टुडंट त्यामध्ये लागून गेलेले आहेत. तर त्यानंतर 8वा नंबरचा आहे GNMसाठी आहे स्टाफ नर्स, मिडवायफरी नर्स म्हणून, त्यामध्ये 131 टोटल जागा होत्या आणि 12,634 त्यामध्ये फॉर्म आलेले आहेत. 12,634 म्हणजे 131मध्ये. या ठिकाणी पहा, ठीक आहे, कॉम्पिटिशन पण आहे यामध्ये. 12,000 म्हणजे त्यामध्ये 131मध्ये खूप सारे फॉर्म आलेले त्या ठिकाणी. त्यानंतर डायलिसिस टेक्निशियनमध्ये 4 जागा होत्या आणि 85 त्या ठिकाणी अर्ज आलेले आहेत. त्यानंतर पुढचं आहे सांख्यिकी सहाय्यकमध्ये 170 फॉर्म आले. त्यानंतर ECG टेक्निशियनमध्ये 8 जागा होत्या, त्या ठिकाणी 63 फॉर्म आलेले आहेत. त्यानंतर आहे CSSD तंत्रज्ञ म्हणजे सेंट्रल सर्जिकल सुपरविजन डिपार्टमेंट, जे ऑपरेशन थिएटरमध्ये असते त्यासाठी आहे, तर 5 जागा होत्या आणि 39 त्यामध्ये अर्ज आलेले आहेत. खूप जास्त काही कॉम्पिटिशन नाही आहे, खूप चांगली गोष्ट आहे या ठिकाणी या डिपार्टमेंटला पहा. त्यानंतर आहे आहार म्हणजे डायटिशियनसाठी 78 आले. तर त्यानंतर नेत्र सहाय्यकसाठी त्यामध्ये 85 आले आहेत आणि औषध निर्माता ज्याला फार्मासिस्ट म्हटलं जातं त्यामध्ये 12 जागा होत्या आणि 2237 त्यासाठी त्यांना अर्ज आलेले आहेत या ठिकाणी. 2237. त्यानंतर पुढे पहा, काही महत्त्वाचे आहेत. तर त्यामध्ये आरोग्य सहाय्यक महिला म्हणून आहे, तर 12 जागा होत्या आणि 261 त्यामध्ये अर्ज आलेले आहेत. त्यानंतर बायोमेडिकल इंजिनिअरिंगसाठी 6 जागा होता आणि 76 त्यामध्ये अर्ज आलेले आहेत. त्यानंतर पशुधन पर्यवेक्षकमध्ये 384 अर्ज आलेले आहेत. त्यानंतर ऑक्झिलरी नर्स, मिडवायफरी याच्या संदर्भात बरेच कमेंट येत होते या संदर्भामध्ये. ANMसाठी तर पहा, ANMसाठी 38 जागा होत्या आणि 5,609 या ठिकाणी अर्ज आलेलं. तर यामध्ये बरंचसं कॉम्पिटिशन असणार आहे ANM आणि GNMमध्ये, ठीक आहे. तर त्या ठिकाणी तुम्ही अभ्यास जर करत असाल तर खूप चांगली गोष्ट आहे, अभ्यासाला लागा. हे जवळपास एका महिन्यामध्ये याची परीक्षा होऊन जाणार आहे. 1 महिना पण खूप झाला, एका महिन्यामध्ये हॉल तिकीट येईल, परीक्षा होईल, सगळं जिकडं तिकडं होऊन जाणार आहे. त्यासाठी अभ्यासाला लागा. तुम्ही जर हॉल तिकीट आल्यानंतर अभ्यास करतो त्यानंतर असे जर विचार करत असाल तर तुमचं लागणार नाही एवढी गॅरंटी घ्या, कारण जोपर्यंत तुम्ही अभ्यास स्टार्ट नाही करणार तोपर्यंत तुमचे लागण्याची पण शक्यता कमी आहे. त्यानंतर बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी हिवताप म्हणजे मल्टीपर्पज वर्करसाठी पहा, खूप जास्त याच्यामध्ये कॉम्पिटिशन आहे. कारण याच्यामध्ये जे असते यामध्ये ग्रॅज्युएशन वगैरे काही विचारलेलं नसते. यामध्ये तुम्ही जे एलिजिबल 12वी वगैरे आहे त्यासाठी
ते भरू शकता. म्हणजे याचं नाव मल्टीपर्पज वर्कर म्हणून असतं MPW, जे कोणत्याही कामासाठी याला प्रत्येक रोल अँड रिस्पॉन्सिबिलिटी या पोस्टला असती. 51 जागा होत्या आणि 15,447 फॉर्म आलेले. तर खूप सारे फॉर्म आहेत या ठिकाणी. सेकंड हायेस्ट फॉर्म आलेले मला हेच दिसायला लागले. त्यानंतर शास्त्रक्रिया सहाय्यकमध्ये 299, त्यानंतर पुढचा ग्रंथपालमध्ये 994, त्यानंतर वायरमॅन ज्याला तारतंत्री म्हणतो त्याला 86, त्यानंतर ध्वनिचालकमध्ये 43 आणि उद्यान सहाय्यकमध्ये 836, त्यानंतर लिपिक टंकलेखनमध्ये 23,347. हायेस्ट जे अर्ज आलेले आहेत त्यामध्ये आतापर्यंत हा आपल्याला लिपिक टंकलेखक यासाठी दिसायला लागले, कारण यामध्ये ज्याचं टायपिंग वगैरे झालेलं आहे आणि जो कोणत्या पण ग्रॅज्युएशनवाला फॉर्म भरू शकतो त्यासाठी हा सगळ्यात जास्त फॉर्म आलेले आहेत. सगळ्यात जास्त फॉर्म हे लिपिक टंकलेखनचे आहेत 23,347. त्यानंतर 2 नंबरचे आहेत बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी, याचे 2 नंबरचे फॉर्म आहेत. फर्स्ट नंबर हे आहे आणि सेकंड नंबर हा आहे. ॲज कम्पेअर टू GNM ANM त्याला तेवढं कॉम्पिटिशन नाही आहे, पण ह्या पोस्टला खूप जास्त कॉम्पिटिशन आहे पहा. त्यानंतर लेखालिपिकला आहे तर 4,151, त्यानंतर मदतनीसाठी 63 आहेत आणि कक्षसेविका म्हणजे आया ज्याला म्हणतो त्याला 229 आणि वॉर्ड बॉयसाठी 857. अशा एकूण एवढ्या प्रकारचे अर्ज आले. तर सर्व मिळून जे हे अर्ज आहेत हे 84,774 एवढे अर्ज ह्या पदभरतीसाठी आलेले आहेत आणि एकूण पद होते हे 668 पद होते. त्यामध्ये 84,774 एवढे पदभरतीसाठी अर्ज आलेले आहेत. त्यानंतर पाया सुनील पवार जे अतिरिक्त आयुक्त आहेत नवी मुंबई महानगरपालिकेचे, त्यांची साईन वगैरे आहे. 5 तारखेला हे जे सर्क्युलर आहे ते जाहिरात आलेलं आहे 5 जूनला. आज 7 तारीख आहे पहा, 7 तारीख आज आहे. तर पहा हे जे आहे या संदर्भात तुम्हाला पूर्ण जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका व्हिडिओला, आणि चॅनलला जर तुम्ही पहिल्यांदा आला असेल, भेट दिला असेल तर चॅनलला सबस्क्राईब पण करा. आणि जे कोणी तुमची नवी मुंबई महानगरपालिकेमधली कलिग असतील, तुमचा फॉर्म भरलेले वगैरे आहेत किंवा तुम्हाला माहिती आहे ते फॉर्म भरले, तर त्यांना हे व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांना त्यांचं कॉम्पिटिशन लेवल समजून जाईल, त्यांचे फॉर्म वगैरे त्यांच्या स्पर्धेसाठी किती आलेले आहेत ते त्यांना समजून जाईल. त्यांना पाठवा आणि त्यांना पण याची माहिती द्या. आणि आपल्या चॅनलमध्ये डेली आपण नर्सिंग रिलेटेड, मेडिकल फील्ड रिलेटेड, ते गव्हर्नमेंट असतील किंवा प्रायव्हेट असतील त्या संदर्भात जाहिरात घेऊन येत असतो. आणि परत त्यानंतर आपण क्वेश्चन पेपर वगैरे आणतो, ते पण आपण या आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो, जेणेकरून तुम्हाला जे कोणी नर्सिंगचे विद्यार्थी आहेत त्यांना आपल्या यूट्यूब चॅनलच्या मार्फत त्यांना जे एज्युकेशन वगैरे आहे ते एज्युकेशन भेटलं पाहिजे आणि त्यांना याचा फायदा झाला पाहिजे. त्या संदर्भात आपण हा चॅनलचा मेन उद्देश आपला तोच आहे की नर्सिंगचे जे कोणी विद्यार्थी असतील त्यांना याचा फायदा झाला पाहिजे. तर पहा, नवी मुंबई महानगरपालिकेचा हा व्हिडिओ होता. जर ज्यांना आवडला त्यांनी नक्की ह्याला लाईक करायला विसरू नका. असेच अपडेट आपण घेत येत राहू. धन्यवाद.